आजच्या या सखोल चर्चेची सुरुवात आपण एका छोट्याशा पण खूप पॉवरफुल प्रसंगाने करूया. एक माणूस होता, खूप उच्च शिक्षित, अतिशय बुद्धिमान आणि आपल्या क्षेत्रात प्रचंड यशस्वी. म्हणजे ज्याला आपण एकदम वेल सेट म्हणतो तसा. वरवर पाहता त्याचं आयुष्य एकदम परफेक्ट होतं. त्याच्याकडे पैसा होता, शहरात एक उत्तम घर होतं, समाजातील एक प्रतिष्ठित पद होतं. लोक त्याच्याकडे बघून विचार करायचे की आयुष्य असावं तर याच्यासारखं. हो, पण खरी गोम इथेच असते बऱ्याचदा. बरोबर. रात्री जेव्हा सगळं शांत असायचं आणि तो झोपायला जायचा, तेव्हा त्याचं मन मात्र प्रचंड अस्वस्थ असायचं. विचार सुरू व्हायचे की मी आयुष्यात इतकं सगळं मिळवलं, जे हवं होतं ते सगळं साध्य केलं, पण तरीही आतून एवढं रिकामं का वाटतंय. हा जो अनुभव आहे ना, हा एक्सपिरियन्स आजकाल खूप प्रातिनिधिक झाला आहे. बाहेरून बघायला सगळं व्यवस्थित आणि सेट असल्यासारखं दिसतं, पण आतून एक प्रचंड मोठी पोकळी असते. होय ना. कधी भविष्याची चिंता असते तर कधी भूतकाळातील निर्णयांची खंत. आणि या सगळ्या गोंधळातून एकच प्रश्न वारंवार डोक्यावर आदळायचा की खरं आयुष्य म्हणजे नेमकं काय, हे सगळं कशासाठी चालू आहे. ही अस्वस्थता आजच्या आधुनिक जीवनाचा एक खूप मोठा भाग बनली असं मला वाटतं. अगदी याच अस्वस्थतेला कंटाळून तो माणूस एका अत्यंत ज्ञानी आणि शांत व्यक्तीला भेटायला जातो. तो त्यांना विचारतो की माझ्याकडे सगळं काही आहे, भौतिक सुखाची कोणतीच कमतरता नाहीये, पण शांती नाहीये. हे मन सतत धावत असतं. मला सांगा, ही शांती कशी मिळेल. त्या ज्ञानी माणसाने त्याच्याकडे पाहिलं. एक क्षणभर पूर्ण शांतता पसरली तिथे, आणि तो फक्त एवढंच म्हणाला की ऐकायला शिक. बापरे. ऐकायला शिक. हे 3 शब्द वरवर ऐकायला खूप साधे वाटतात, पण याची खोली खरोखर खूप जास्त आहे. हो. तो माणूसही साहजिकच गोंधळला. त्याने विचारलं की ऐकायला म्हणजे काय. मी तर रोज लोकांचं ऐकतो, मीटिंग्समध्ये ऐकतो, बातम्या ऐकतो. तो त्याचा अर्थ अगदीच लिटरल घेत होता. बरोबर. त्यावर ते ज्ञानी गृहस्थ किंचित हसले आणि म्हणाले की जेव्हा खऱ्या अर्थाने ऐकायला सुरुवात होईल ना, तेव्हा आयुष्याचे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आपोआप सुटतील. क्या बात है. हा विचार खूपच डीप आहे. आणि या संवादामागचा आपला उद्देशही हाच आहे आज. आजच्या या सखोल चर्चेत आपण समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध या महान ग्रंथाच्या आधारे या विषयाचा वेध घेणार आहोत. दासबोधातील पहिल्याच समासावर म्हणजे मंगलाचरणावर आजची आपली मिशन हीच आहे की या जुन्या ग्रंथातील तत्वज्ञान वापरून आपल्या आधुनिक जीवनातला हा जो रिकामेपणा आहे तो कसा समजून घ्यायचा, आणि हे ऐकणं म्हणजे ॲक्च्युली काय असतं हे उलगडून बघायचं. दासबोधाची सुरुवातच मुळात या मंगलाचरणाने होते, आणि या ग्रंथाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आधी स्पष्ट असणं गरजेचं आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. हो, ते खूप महत्वाचं आहे. हा ग्रंथ म्हणजे केवळ काही धार्मिक शब्दांची किंवा जुन्या विचारांची जुळवाजुळव अजिबात नाही. जीवन कसं जगावं, मानवी मन कसं काम करतं, याचं ते एक अत्यंत प्रगत असं सायन्स आहे. इथेच आपण थोडं थांबूया, कारण दासबोधाबद्दल सर्वसामान्यांच्या मनात अनेक समज आणि गैरसमज आहेत. बहुतेकांना असं वाटतं की हा एक पारंपरिक धार्मिक ग्रंथ आहे. अगदी. लोकांना वाटतं की यात पूजा अर्चा कशी करावी, मंदिरात कसं वागावं, याबद्दलच काहीतरी नियम सांगितले असतील. हो ना. हाच तो सर्वात मोठा गैरसमज आहे जो आपल्याला आधी दूर करायला हवा. अगदी बरोबर. दासबोध हा काही कर्मकांडाचा किंवा फक्त देवळात बसून वाचायचा ग्रंथ नाहीये. समर्थ रामदास स्वामी या समासाच्या सुरुवातीलाच एक ओवी सांगतात. ती अशी आहे: मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण बोलिले असे. या ओवीकडे थोडं विश्लेषणात्मक नजरेने पाहिलं तर समर्थ नेमके काय सांगत आहे तिथे. ते म्हणतात की यात उपासना म्हणजे काय हे तर सांगितलंच आहे, पण त्यासोबतच चातुर्य लक्षण सुद्धा अत्यंत विस्ताराने सांगितलं आहे. चातुर्य म्हणजे जर आजच्या भाषेत सांगायचं तर प्रॅक्टिकल शहाणपण, बरोबर ना. हो, जीवनातील व्यावहारिक चातुर्य. समाजात कसं वागावं, लोकांशी कसं बोलावं, संकटांना कसं सामोरं जावं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर प्रॅक्टिकल लाईफमध्ये यशस्वी कसं व्हावं आणि तरीही आतून शांत कसं राहावं, याचं हे एक शास्त्र आहे. हो, हा ग्रंथ माणसाला जीवन समजून घेण्याची एक वेगळीच दृष्टी देतो. म्हणजे हा ग्रंथ ॲक्च्युली आपल्याला लाईफ स्किल्स शिकवतोय. कॉर्पोरेट जगात किंवा रोजच्या जगण्यात ज्या गोष्टींची आपल्याला गरज असते त्याचं हे मूळ आहे. आणि याच्या पुढची ओवी तर अजूनच डीप आहे. समर्थ पुढे म्हणतात की मायोद्वाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, कर्ता कोण हे लक्षण बोलिले असे. इथे 3 खूप जड शब्द आले आहेत. माया, पंचमहाभूते आणि कर्ता कोण. या संकल्पना थोड्या सोप्या करून सांगता येतील का आपल्याला.
नक्कीच. कारण माया हा शब्द आपण खूपदा ऐकतो, पण त्याचा नक्की अर्थ काय असतो? आपण ज्या जगात जगतो ते जग कसं बनलं आहे आणि आपण त्याला कसं बघतो याचं हे विश्लेषण आहे. माया म्हणजे काय? तर जे सतत बदलतं, जे शाश्वत नाही, असा हा पसारा. पण आपण त्यालाच खरं मानून बसतो. म्हणजे एखादं उदाहरण द्यायचं झालं तर आपण ऑफिसमध्ये एखाद्या छोट्याशा प्रेझेंटेशनसाठी किंवा ईमेलसाठी प्रचंड ताण घेतो. अगदी. जीव घेणा ताण घेतो आपण. त्या क्षणी असं वाटतं की हे प्रेझेंटेशन म्हणजे जणू जीवन मरणाचा प्रश्न आहे. पण 5 वर्षानंतर मागे वळून पाहिलं तर तो प्रसंग आठवतही नाही आपल्याला. बरोबर. म्हणजे जी गोष्ट आज इतकी खरी आणि मोठी वाटते, ती उद्या अस्तित्वातही नसते. हेच मायाचं स्वरूप आहे का? हे अगदी अचूक उदाहरण दिलंत. तीच माया आहे. जे क्षणभंगूर आहे त्याला आपण शाश्वत मानतो. दुसरं लक्षण आहे पंचभूते, म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ज्यातून आपलं हे भौतिक शरीर बनलं आहे. आणि तिसरं लक्षण? या सगळ्यात जो सर्वात महत्वाचा प्रश्न समर्थ विचारतात तो म्हणजे कर्ता कोण, हे लक्षण. या संपूर्ण विश्वाचा आणि आपल्या आयुष्याचा कर्ता कोण आहे, हे सगळं कोण करतंय? हा प्रश्न खरंच खूप थॉट प्रोवोकिंग आहे. हो ना. आपण जर आपल्या दैनंदिन जीवनाशी कनेक्शन लावून पाहिलं तर आपण रोज सकाळी उठतो, ऑफिसला जातो, निर्णय घेतो, पुढच्या 10 वर्षांच्या फायनान्शियल योजना बनवतो. आणि आपल्याला अगदी ठामपणे वाटत असतं की हे सगळं मी करत आहे. अगदी. माझा बिझनेस मी स्वतःच्या हिमतीवर चालवतोय, माझ्या कुटुंबाचा गाडा मी हाकतोय, असा आपला समज असतो. आणि हाच माणसाचा सर्वात मोठा भ्रम असतो. आपल्याला वाटतं की आपणच करते आहोत, पण थोडा शांतपणे विचार केला ना तर लक्षात येतं की हे नियंत्रण किती वरवरचं आहे. म्हणजे बघा ना, आपण लॅपटॉपवर काम करत असताना आपला श्वास आपोआप चालू असतो. हो, आपलं हृदय एका सेकंदाचाही ब्रेक न घेता धडधडत असतं. आपण ठरवून हृदय धडधडायला लावत नाही. मग यामागे कोणती एनर्जी आहे? हाच तो खरा कर्ता आहे. ती जी अदृश्य एनर्जी आहे, जी निसर्गाला आणि आपल्याला चालवत आहे, ती ओळखणं म्हणजे अध्यात्म. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की ही एनर्जी समजून घेण्यासाठी, स्वतःला समजून घेण्यासाठी श्रवण खूप महत्वाचं आहे. पण इथे एक लॉजिकल प्रश्न पडतो मला. या एनर्जीचा आणि ऐकण्याचा म्हणजे श्रवणाचा संबंध काय? म्हणजे कसं? मला इथे थोडं लॉजिक मिसिंग वाटतंय. जर एखादी वैश्विक एनर्जी आहे तर ती फक्त ऐकण्याने कशी काय समजेल? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. याला आपण एका उदाहरणाने समजून घेऊया. आपण रेडिओचं उदाहरण घेऊ. रेडिओच्या लहरी किंवा फ्रिक्वेन्सीज या हवेत नेहमीच असतात. बरोबर, ते असताच तिथे. ती एनर्जी तिथेच असते. पण जोपर्यंत आपण रेडिओचा डायल फिरवून योग्य फ्रिक्वेन्सी ट्यून करत नाही, तोपर्यंत आपल्याला फक्त खरखर किंवा स्टॅटिक ऐकू येतं. म्हणजे गोंधळ ऐकू येतो फक्त. अगदी. श्रवण म्हणजे दुसरं काही नसून ती फ्रिक्वेन्सी ट्यून करणं. आपलं मन सतत स्वतःच्याच विचारांच्या गोंधळात असतं. जेव्हा आपण शांत होऊन श्रवण करतो तेव्हा आपण त्या अस्तित्वाच्या फ्रिक्वेन्सीवर स्वतःला आणतो. अरे वा, हे खूपच स्पष्ट करणारं उदाहरण आहे. म्हणजे ती एनर्जी नेहमीच असते, पण आपण आपल्या आतल्या गोंधळामुळे तिला ऐकू शकत नाही. अगदी बरोबर. मग हे खऱ्या अर्थाने श्रवण केल्यावर होतं काय? त्याचा काही टँजिबल रिझल्ट किंवा परिणाम रोजच्या आयुष्यात मिळतो का आपल्याला? निश्चित मिळतो. आणि त्याचा रिझल्ट समर्थ एका ओवीतून खूप स्पष्टपणे सांगतात. ते म्हणतात, आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संदेहाचे मूळ एकसरा. क्रिया पालटे तत्काळ म्हणजे कृती लगेच बदलते. हो. जेव्हा माणूस खऱ्या अर्थाने ऐकायला लागतो, जेव्हा तो रेडिओसारखा त्या योग्य फ्रिक्वेन्सीवर ट्यून होतो आणि त्याला हे सत्य समजतं की मी करता नाहीये, ती एनर्जी हे सगळं करवून घेत आहे, तेव्हा त्याच्या कृती आपोआप बदलतात. त्याच्या कामात एक प्रकारची सहजता येते. तो काम करणं सोडत नाही बरं का, पण त्या कामातला जो ताण असतो ना, तो निघून जातो. क्या बात आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुटे संदेहाचे मूळ. मनातील ज्या शंका आहेत, जो गोंधळ आहे, तो मुळापासून नष्ट होतो. म्हणजे मगाशी आपण ज्या यशस्वी पण अस्वस्थ माणसाची गोष्ट सांगितली, त्याच्या मनात जो सतत संदेह होता, जी पोकळी होती, ती या खऱ्या श्रवणाने दूर होऊ शकते. अगदी, नक्कीच. कारण तो मी करतोय या ओझ्याखाली दबलेला होता. बरोबर. जेव्हा हे समजतं की आतली आणि या विश्वाला चालवणारी एनर्जी एकच आहे, तेव्हा माणूस रिलॅक्स होतो. म्हणजे काम तर पूर्ण क्षमतेने होतं. हो, पण त्यामागे मीच हे सगळं करतोय हा अहंकार नसतो.
पण मग जर हे तत्वज्ञान इतकं सोपं आणि सरळ आहे तर आपण सगळे सतत एवढे टेन्शनमध्ये का असतो? आपली मुख्य अडचण कुठे येते? इथेच या चर्चेचा सर्वात महत्वाचा आणि कदाचित थोडा कठीण भाग सुरू होतो. आपली मुख्य अडचण आहे आपली देहबुद्धी. देहबुद्धी या संकल्पनेला थोडं उलगडून सांगावं लागेल तुम्हाला. नक्कीच. देह म्हणजे शरीर आणि बुद्धी म्हणजे समज, म्हणजे स्वतःला फक्त शरीर समजणं असा याचा अर्थ होतो. समर्थांची यावर एक अतिशय अचूक ओवी आहे. ते म्हणतात, नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे, नासिती श्रवणे. हां, आपल्या आयुष्यातील सगळ्या समस्यांचा, सगळ्या दुःखांचं मूळ या देहबुद्धीमध्ये आहे. म्हणजे फक्त स्वतःला शरीर समजण्यामध्ये. देहबुद्धी म्हणजे फक्त शरीर नव्हे. स्वतःला शरीर समजणं हा त्यातला एक भाग झाला. पण मी म्हणजे माझं पद, मी म्हणजे माझा बँक बॅलन्स, मी म्हणजे समाजातली माझी इमेज, अच्छा. ही जी स्वतःची मर्यादित ओळख माणसाने बनवून ठेवली आहे ना, तीच देहबुद्धी. हा विचार थोडा डेंजरस किंवा अव्यवहार्य वाटू शकतो. कशामुळे? जर एखाद्याने देहबुद्धी पूर्णपणे सोडून दिली, स्वतःची ओळख, आपले टार्गेट्स, यश ह्या सगळ्याला महत्त्व देणंच सोडून दिलं, तर मग तो आयुष्यात प्रगती कशी करेल? बरोबर आहे. त्याचं अॅम्बिशन संपून जाईल ना. मग तो फक्त एका जागी शांत बसून राहील. खूप सामान्य आणि नैसर्गिक प्रश्न आहे, जो प्रत्येकाला पडतो सुरुवातीला. पण इथेच आपली गल्लत होते. कशी काय? देहबुद्धी सोडणे म्हणजे अॅम्बिशन सोडणे किंवा कर्म सोडणे नव्हे. देहबुद्धी सोडणे म्हणजे त्या कर्मामागची भीती आणि डेस्परेशन सोडणे. भीती सोडणे? हो. जेव्हा माणूस देहबुद्धीत अडकलेला असतो तेव्हा तो सतत असुरक्षित असतो. कारण शरीर, पद, पैसा हे सगळं कधीतरी नष्ट होणारं आहे हे त्याला आतून माहीत असतं. बरोबर. त्यामुळे तो सतत भीतीच्या छायेत काम करत असतो. म्हणजे तो स्वतःला त्या गोष्टींशी एवढा जोडतो की त्या गोष्टी गेल्या तर मीच संपून जाईन अशी त्याला भीती असते. अगदी तेच. आणि यातूनच अहंकार जन्माला येतो. मग तुलना सुरू होते. तो माझ्यापेक्षा पुढे कसा गेला, तिच्याकडे माझ्यापेक्षा मोठी गाडी कशी. या तुलनेतून मग मत्सराची भावना निर्माण होते. हो, ज्याला आपण जलेसी म्हणतो, ती इमोशन निर्माण होते. आणि मग काय होतं, संसारात उद्वेग निर्माण होतो. माणूस सतत एका मानसिक शर्यतीत पळत राहतो. पण जेव्हा ही देहबुद्धी नष्ट होते तेव्हा माणूस अधिक मोकळेपणाने काम करू शकतो. तो खेळ खेळतो, पूर्ण ताकदीने खेळतो, पण तो खेळ आहे हे त्याला माहीत असतं. म्हणजे हरण्याची भीती निघून गेल्यावर परफॉर्मन्स अधिक चांगला होतो. अगदी बरोबर. हे खरंच खूप वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने विचार करायला लावणार आहे. हो ना. म्हणजे आपली मुख्य समस्या बाहेरील जगात, ऑफिसमधील बॉसमध्ये किंवा अर्थव्यवस्थेत नसून ती आपल्या स्वतःच्या समजुतीत आहे. आपल्या स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोनच मर्यादित आहे. आणि म्हणूनच समर्थ त्या ओवीत म्हणतात की नास्ती श्रवणे. म्हणजे हे सगळे धोके, हे सगळे उद्वेग, हे संसाराचे ताण, हे फक्त खऱ्या श्रवणाने नष्ट होऊ शकतात. हो. जेव्हा आपण खऱ्या ज्ञानाचं श्रवण करतो तेव्हा आपली स्वतःची ओळख या मर्यादित शरीराच्या आणि इमेजच्या पलीकडे जाते. पण इथे मला आजच्या काळाचा संदर्भ द्यावासा वाटतो. नक्कीच. आपण आजच्या इन्फॉर्मेशन एजचा म्हणजे माहितीच्या युगाचा विचार करूया. आजच्या काळात माहितीची काहीच कमतरता नाहीये आपल्याकडे. अजिबात नाही. माणसाच्या हातातील एका छोट्याशा फोनवर जगातली सगळी माहिती उपलब्ध आहे. इंटरनेट आहे, हजारो व्हिडिओज आहेत, लाखो पुस्तके आहेत, सोशल मीडियाचा महापूर आहे. हो, माहितीचा ओव्हरलोड झालाय सगळीकडे. माणूस सतत काहीतरी वाचत असतो, कानात हेडफोन्स टाकून सतत काहीतरी ऐकत असतो. तरी लोकांचे इमोशन एवढे अस्थिर का आहेत? जर ऐकण्याने एवढा फायदा होतो तर आजचा सतत ऐकणारा माणूस एवढा डिस्टर्ब का आहे? आजच्या काळातील सर्वात ज्वलंत प्रश्न आहे मी म्हणेन. याचं उत्तर असं आहे की आज आपल्याकडे माहिती प्रचंड आहे पण ज्ञान नाही. माहिती आणि ज्ञान. हो, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जे करतोय त्याला श्रवण म्हणता येणार नाही. माहिती मिळवणे आणि श्रवण करणे यात नेमका फरक काय आहे? माहिती म्हणजे केवळ कानावर शब्द पडणे किंवा डोळ्यांनी डेटा वाचणे. आपण दिवसभर सोशल मीडियावर हजारो गोष्टी पाहतो, डूम स्क्रोलिंग करतो. हो, बोटं चालत राहतात स्क्रीनवर. पण त्यातून आपण काय साधतो? हे सगळे अल्गोरिदम्स माणसाच्या देहबुद्धीला खतपाणी घालण्याचं काम करतात. सोशल मीडिया आपल्याला सतत इतरांची तुलना करायला भाग पाडतो. मग खऱ्या अर्थाने श्रवण कशाला म्हणायचं? श्रवण म्हणजे फक्त कानाने ऐकणे नव्हे. श्रवण म्हणजे आपलं मन पूर्णपणे शांत करून स्वतःचे पूर्वग्रह आणि अहंकार बाजूला ठेवून सत्याचा स्वीकार करणे. म्हणजे आपण जे ऐकतो ते फक्त प्रतिक्रिया देण्यासाठी ऐकतोय सध्या? अगदी बरोबर. आज लोक ऐकतात ते रिॲक्ट करण्यासाठी किंवा स्वतःचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी. समजून घेण्यासाठी कोणीच ऐकत नाहीये. हो.
आपल्या डोक्यात सतत एक स्वतःचा आवाज चालू असतो की मला यावर काय बोलायचंय, मला यावर काय कमेंट करायची आहे. आणि जोपर्यंत आतला हा गोंधळलेला आवाज शांत होत नाही तोपर्यंत बाहेरचं सत्य आत झिरपू शकत नाही. म्हणूनच समर्थांनी श्रवणाला एवढं महत्त्व दिलंय तर. हो, ते खऱ्या श्रवणाची फलश्रुती सांगताना म्हणतात की ऐसे याची फलश्रुती श्रवणे चुके अधोगती मनास होई विश्रांती समाधान. श्रवणे चुके अधोगती म्हणजे खऱ्या अर्थाने ऐकल्यामुळे माणसाचा जो ऱ्हास होत आहे, त्याची जी मानसिक पातळीवर घसरण होत आहे ती थांबते. आज आपण पाहतो की समाजात डिप्रेशन वाढत आहे, अँक्झायटीचं प्रमाण प्रचंड आहे. ही एक प्रकारची मानसिक अधोगतीच आहे तसं पाहिलं तर. बरोबर आहे. आपण भौतिक प्रगती खूप केली आहे, पण आतून आपण कोसळत आहोत. ही अधोगती थांबवण्याची ताकद फक्त खऱ्या श्रवणात आहे. कारण श्रवण आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाशी जोडतं. आणि पुढचे 2 शब्द तर खूपच सुंदर आणि आश्वासक आहेत. मनास होय विश्रांती आणि समाधान. हो, आज प्रत्येक माणूस कशाच्या शोधात पळतोय. त्याला वीकेंडला विश्रांती हवी असते आणि आयुष्यात समाधान हवं असतं. पण आपण ती विश्रांती आणि समाधान चुकीच्या ठिकाणी शोधतोय. अगदी. महागड्या सुट्ट्यांमध्ये, नव्या गॅजेट्समध्ये किंवा सोशल मीडियावरील लाईक्समध्ये आपण ती शोधत असतो. आणि ते तिथे कधीच मिळणार नाही. का? कारण शांती बाहेरच्या जगात नसून ती आपल्या आतच आहे. जेव्हा आपण खऱ्या ज्ञानाचं श्रवण करतो, जेव्हा आपण या देहबुद्धीतून, या सततच्या तुलनेतून बाहेर पडून त्या विश्वाच्या एनर्जीशी कनेक्ट होतो, तेव्हा मनाला खऱ्या अर्थाने विश्रांती मिळते. म्हणजे मग तो माणूस संसारात राहून आपली सगळी जबाबदारी पार पाडूनही आतून पूर्णपणे समाधानी राहू शकतो. नक्कीच. तो शांततेसाठी नोकरी सोडून हिमालयात जात नाही, तर तो जिथे आहे तिथेच आपला हिमालय निर्माण करतो. हे खूपच डीपली रेझोनेट होणार आहे. हो ना? आजच्या या सखोल चर्चेतून आपण दासबोधातील मंगलाचरणाचा जो अर्थ समजून घेतला, तो खऱ्या अर्थाने लाईफ चेंजिंग आहे. होय. जर आपण या संपूर्ण चर्चेचा गाभा थोडक्यात मांडायचा ठरवला, तर तो असा असेल की जर जीवन खऱ्या अर्थाने जगायचं असेल, त्यातला आनंद अनुभवायचा असेल आणि स्वतःला समजून घ्यायचं असेल, तर प्रथम श्रवण करायला शिका. बरोबर. माहितीच्या आणि गोंधळाच्या या महापुरात वाहून न जाता जे शाश्वत आहे, जे खरं आहे, त्याला आपल्या आत जागा द्या. स्वतःला ओळखा की आपण फक्त हे नश्वर शरीर नाही आहोत, तर एक अफाट चैतन्य आहोत. आणि हे सगळं सुरू होतं ते एका साध्याशा पण अत्यंत कठीण कृतीतून, ऐकण्यातून. अगदी बरोबर. पण या चर्चेच्या शेवटी आपण एक वेगळा विचार करायला हवा. आपण बघितलं की खऱ्या श्रवणाने आपले भ्रम दूर होतात, आपला अहंकार गळून पडतो. पण तरीही आपण श्रवण का करत नाही? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कदाचित आज आपण स्वतःला सतत आवाजांनी आणि माहितीच्या गर्दीत मुद्दामून घेरून ठेवतो. कानात सतत गाणी, डोळ्यांसमोर सतत स्क्रीन्स. हे आपण माहितीच्या प्रेमापोटी नाही करत. आपण हे सगळं करतो कारण खऱ्या श्रवणासाठी जी शांतता लागते ना, त्या शांततेची आपल्याला प्रचंड भीती वाटते. खरे? खरंय. त्या शांततेत आपल्याला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचा सामना करावा लागेल आणि त्यासाठी आपण तयार नसतो. समर्थ रामदास स्वामींच्या या अभूतपूर्व विचारांमधून आपण जीवन समजून घेण्याचा असाच प्रयत्न करत राहू. नक्कीच. आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि सखोल विषयासोबत. तोपर्यंत खऱ्या अर्थाने ऐकत रहा.